बबलू पाटील. यस बबलू, या बबलू, काय म्हणाल, किती लक्षात राहील हा क्षण आणि ही ट्रॉफी? सर्वात प्रथम मी आमच्या टीमचे जे ओनर आहेत त्यांचे धन्यवाद मानतो, कारण तालुका वाईजला पहिल्यांदाच आम्ही टीम दिली आमची आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि खेळायला आलो. आता ही मॅच लक्षात राहण्यासारखी म्हणजे खूप लक्षात राहण्यासारखी आहे सर. सगळ्यांना मी एकच सांगेल की मारले म्हणून सांगत नाही, पण ज्यावेळेस आपण बॅट्समन असेल बॉलर असेल ज्यावेळेस तो आतमध्ये खेळत असतो त्याचा पूर्ण जोश असेल उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हे सगळे कॉमेंट्री मॅन जे असतात ते करतात. त्यांच्या जोशमुळं आपण बॉलर असेल बॅट्समन असेल ते जेव्हा ते बोलत असतात किंवा आपल्या जुन्या ज्या इनिंग असतात त्या आठवण करून देतात, त्याच्यामुळे अजून जोश वाढतो. सांगत असतात एवढ्या ह्याच्यातून ते ओरडून सांगतात, त्याच्यामुळं जोश अजून वाढतो. खरंच खूप मजा येते त्यावेळेस खेळायला. आणि टुर्नामेंटचं जर सांगायचं म्हणजे तर गणेश भाऊंचं नेहमीच छान नियोजन असतं. आता त्यांनी थोडासा बदल केलाय, त्यांनी सांगतीलच थोड्या पुढच्या वर्षी नक्कीच ते टुर्नामेंटमध्ये. एवढंच सांगेल की 8 हाफ करणं म्हणजे सोपं नाही आहे भाऊ. शनिवार रविवारची जरी टुर्नामेंट असेल 2 हाफ सुद्धा आमच्या इकडे पूर्ण होत नाही, तुम्ही तर 8 हाफ पूर्ण करून दाखवताय. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि ही टुर्नामेंट अशी आहे की दरवर्षी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा सगळे प्लेयर इथं खेळण्यासाठी आवर्जून येतात. आणि तसे ते तुम्ही जे अंपायर असतात किंवा कॉमेंट्री मॅन असतात सगळं म्हणजे खूप छान ठेवतात, त्याच्यामुळे टुर्नामेंटला अजून चांगला रंग येतो. आणि प्राइज पण चांगलं असतं. 8 प्राइज म्हणजे तुम्ही कुठेही बघा फक्त 2च प्राइज असतात आणि 16 टीम असतात, 22 टीम 32 टीम असतात, पण 8 प्राइज म्हणजे एवढे मोठे प्राइज पहिलीच टुर्नामेंट असेल ही महाराष्ट्रातली. भाऊ तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी माझ्याकडून इथून पुढच्या सर्व स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खेळ चांगला झाला, पब्लिकचाही खूप सपोर्ट मिळाला. 1 6 गेला की पब्लिकही ओरडत होतं, कोणतरी ओरडत होतं मार मार फोड फोड हे ते म्हणजे मीच नाही कोणी असू द्यात सगळ्यांना जोश येणारच खेळताना. सगळं कमिटीचे आमचे संघ सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. एक जो एक शेवटचा एकच प्रश्न, शेवटचा क्षण मनामध्ये काय चाललं होतं आणि तो क्षण कुणाला समर्पित कराल? शेवटच्या बॉलवर बबलू पाटीलने पुन्हा एकदा अंधारात षटकार मारलाय. तो क्षण म्हणजे माझा लहान मुलगा आहे शौर्य आणि माझी आई माझी रात्री माझी 3 वाजता मॅच असेल तरी पण बघत असते. आईला काय एवढं समजत नाही, पण माझा मुलगा जिंकला पाहिजे. मला जर कोणी हरवलं तर माझी आई त्याला खूप बोलते म्हणजे असंच. आणि शौर्य म्हणजे माझा मुलगा, त्याला खूप आवड आहे क्रिकेटची की पप्पा माझे जिंकलेच पाहिजे. आणि छान वाटत ज्यावेळेस जिंकलो त्यावेळेस टीमची तर आठवण आली, पण घरच्यांची सुद्धा आठवण आलेली आहे की ते बघत असतील किती छान वाटत असेल. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण हे करू देखील शकतो. जबरदस्त.